कुलदेवी नक्की कोण असते आणि कुलदेवी कशी ठरते? कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनलाय. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हटलंय. कुलदेवी म्हणजे कुटुंबातील पिढ्यानपिढ्यांची आराध्य देवता, जिला कुटुंबाचं संरक्षण करणारी संरक्षक देवता मानलं जातं. पुराणात असंही सांगितलंय की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्व पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याची शक्ती केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. मग आता महत्त्वाचे प्रश्न: कुलदेवतेची सेवा कशी करावी? कोणत्या गोष्टी आहेत ज्या कुलदेवतेसाठी केल्या जाव्या? कुलदेवता कशी ठरते? आपल्याला कुलदैवत माहीत नसेल तर काय करावं?